नमस्कार, जय हिंद. बीजे अकॅडमी या यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत. मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरती 2024 जी सध्या चालू आहे. कारण की भरपूर अशा उमेदवारांना वाटलं होतं की महाराष्ट्र पोलीस भरती हे पावसाळा झाल्यानंतरनं ग्राउंड घेतील म्हणून. पण असं काही झालेलं नाही आणि यामध्ये खूप साऱ्या मुलांचा गैरसमज झालेला आहे. कारण की मुलांना वाटलं होतं की पावसाळ्यामध्ये 100% भरती होणार नाहीये आणि भरती पुढे जाईल 1-2-3 महिना असं वाटलं होतं. तर मग मित्रांनो, आज मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला जळगाव जिल्हा पोलीस भरती संदर्भात थोडीशी माहिती देणार आहे. कारण की त्या जिल्ह्यामध्ये काय झालंय की सर्व म्हणजे उमेदवारांचं ग्राउंड सुद्धा झालेलं आहे आणि ग्राउंड झाल्यानंतर त्यांची मेरिट लिस्ट सुद्धा आलेली आहे आणि त्याचबरोबर त्यांनी जे काही एक्झाम होणार आहे आपली महाराष्ट्र पोलीस भरती लेखी पेपर आहे, ते लेखी पेपरची तारीख सुद्धा यांनी जाहीर केलेली आहे. तर मग मित्रांनो, आपण सुरुवातीला यावरून आपण प्रत्येक जिल्ह्याचा अंदाज लावू शकतो की ज्या उमेदवारांनी यावर्षी फॉर्म भरलेला आहे, तर ह्या भरतीमध्ये आपल्या ग्राउंडचं कट ऑफ किती लागेल. कारण की प्रत्येक उमेदवाराला प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्याने एकच जिल्हा म्हणजे निवडायचं होतं. कारण की दरवर्षी कसं होत होतं, एक मुलगा किंवा एक उमेदवार प्रत्येक जिल्ह्यामध्ये तो काय करत होता, फॉर्म भरत होता. म्हणजे एक 8-10 फॉर्म किंवा 4-5 फॉर्म असं भरत होता. तर ह्यावर्षी असं काही झालेलं नाही. त्यामुळं मेरिट लिस्टवर सुद्धा परिणाम पडलेला आहे मित्रांनो. कारण की जी पण काही उमेदवार आहेत, त्या उमेदवारांनी काय केलं की प्रत्येक वेळी म्हणजे त्यांना सध्या यावर्षीची जी काही भरती आहे, फॉर्म भरायच्या वेळी त्यांनी आधार कार्डवर घेतलेले होते. कारण की आधार कार्ड प्रत्येक जिल्ह्याला एक. तरी पण काही मुलांनी डमी फॉर्म भरले होते, त्यांच्याकडनं ते बंद पत्र लिहून घेतलं होतं. तर मग मित्रांनो, आज आपण जळगाव जिल्ह्याबद्दल माहिती पाहणार आहे आणि आपल्या या चॅनलवरच्या माध्यमातून मी अशाच पद्धतीने तुम्हाला माहिती देत असतो. तर मग तुम्ही आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असतील, तर कृपया करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला जो बेल आयकॉन आहे त्याला ऑन करून घ्या. चला मित्रांनो, मी तुमचा जास्त वेळ घेत नाही. आपल्या मुख्य व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, वरती हेडिंग पहा, जळगाव जिल्हा पोलीस. सुरुवातीला आपण काय पाहूया, जळगाव जिल्हा पोलीस भरती आहे ना, त्या जिल्ह्याची लेखी परीक्षा कोणत्या दिवशी होणार आहे हे पाहूया आणि त्यानंतर मी तुम्हाला त्याची ग्राउंडला जे कट ऑफ लिस्ट आहे, मेरिट लिस्ट आहे, ते तुमच्यासमोर मी तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा मित्रांनो. पहा, याच्यामध्ये बघ, पोलीस शिपाई भरती 2022-23 दिनांक 19 जून ते 26 जून 2024 या दरम्यान संपन्न झालेले मैदानी परीक्षेतील गुणांच्या आधारे आपण लेखी परीक्षेस पात्र ठरलेले आहात. तर दिनांक 7 जुलै 2024 रोजी सकाळी 9 ते 10:30, कारण की आपला पेपर हे 1.5 तासाचा असतो मित्रांनो. बघा, 9 ते 10:30 या मुदतीत MJ महाविद्यालय शिवरामनगर जळगाव येथे लेखी परीक्षा संपन्न होणार आहे. तरी दिनांक 7 जुलै 2024 रोजी सकाळी 8 वाजता MJ महाविद्यालय शिवरामनगर जळगाव या परीक्षा केंद्रावर हजर राहावे. लेखी परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र दिनांक 3 जुलै 2024 पर्यंत ऑनलाईन जनरेट होणार असून आपण ते प्रवेशपत्र प्रिंट करून घ्यावे. दिनांक 7 जुलै 2024 रोजी लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र पाहून परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाईल याची नोंद घ्यावी. मित्रांनो, आता तुम्हाला वाटत असेल की बघा, कारण की दरवर्षी काय होत होतं, संपूर्ण जिल्ह्यांच्या म्हणजे मुंबई वगळून बाकीचे जेवढे पण महाराष्ट्रातील जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यांना एक तारीख देत होते आणि त्या तारखेला त्यांचं म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचं एकाच दिवशी पेपर होत होतं. तर आता जळगाव जिल्ह्याने ही तारीख दिलेली आहे. तर आता ह्या वर्षी अजून मुलांना खूप कन्फ्युजन असणार आहे. कारण की त्यांना वाटत असेल की ह्या वर्षी सुद्धा आपलं म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच पेपर होईल. तर मग मित्रांनो, आपण पाहूया. आता जळगाव जिल्ह्याने तारीख तर दिलेली आहे. आता बाकीचे जिल्हे कशा पद्धतीने तारखा येतात ते आपण पाहणार आहोत. तर त्या अगोदर आपण काय करूया, जळगाव जिल्ह्याच्या मेरिट लिस्ट, जे मेरिट लिस्ट आहे, फिजिकलला काही म्हणजे मुलं पात्र आहेत, म्हणजे त्या मुलांची मेरिट लिस्ट आपण पाहणार आहे. ते तुमच्यासमोर मी सादर करतो मित्रांनो. पहा मित्रांनो, हे बघा, ही मेरिट लिस्ट आहे जळगाव डिस्ट्रिक्टची. ह्यामध्ये त्यांनी काय म्हणले बघा, पोलीस रिक्रुटमेंट 2022-23 रिटर्न क्वालिफाईड लिस्ट कट ऑफ. मित्रांनो, कट ऑफ ही खूप कमी लागलेली आहे. कारण की दरवर्षी कट ऑफ ही खूप हाय लागत असते. कारण की ते हाय लागण्याचं कारण एकच होतं की जी पण काही मुलं ग्राउंडमध्ये टॉप करत होते किंवा जी मुलं ग्राउंडमध्ये जास्त मार्क घेत होती, ती प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक एक उमेदवार हा 7-8 जिल्ह्यामध्ये फॉर्म भरत होता आणि तिथली मेरिट वाढून येत होता. त्यामुळे जे काही मागची मुलं होती, ज्यांचं पेपर मात्र चांगलं असतं पण त्यांचं ग्राउंडमध्ये फिजिकलमध्ये त्यांना मार्क्स कमी पडत होते, त्या मुलांना ह्यावर्षी खरोखरच चान्स आहे. कारण प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक एक उमेदवार एकच फॉर्म भरल्यामुळं हा फायदा मुलांना म्हणजे होणारच आहे. कारण की त्यांची मेरिट लिस्ट खूप कमी लागली आहे मित्रांनो. आता पहा, हे तुमच्यासमोर मी तक्ता दिलेला आहे. तुम्हाला म्हणजे तुम्ही पाहतच आहे, तरी पण मी तुम्हाला सांगतो मित्रांनो. बघा, कॅटेगरी पहा वरती, SC, ST, DTA, NTB, NTC, NTD, SBC, OBC, SCBC आणि EWS ओपनचे. आता यामध्ये पहा, जनरल ओपनचं म्हणजे सर म्हणजे प्रत्येक कॅटेगरी वाईज पहा.
जनरलचं बघा ओपनवाल्यांचं एस सीसाठी 25 लागलेत फक्त मित्रांनो, 50 मार्कपैकी आहे ते संपूर्ण कट ऑफ. आणि एस टी ओपन 32, DTA म्हणजे विमुक्त जातीसाठी बघा 34 आहे, NTB साठी 30 आहे, NTC 34 आहे, NTD 34 आहे, SBC 28 आहे, OBC 26 आहे, SEBC 25, तर EWS 25 आणि ओपनसाठी 39 आहे मित्रांनो. फिमेल रिझर्वेशनसाठी SC 26 आहे, ST 26 आहे, DTA जागा नाही आहे, NTB साठी 28 आहे, NTC साठी 26 आहे, NTD साठी 25 आणि SBC 28, OBC 25, SEBC 26, EWS 28 आणि ओपनचं तर 29 लागलेलं आहे. बाकी स्पोर्ट्समॅन वगैरे ओपनला 26 आहे, प्रोजेक्ट अफेक्टेड SEBC बाकीच्या जागा नाहीत, SEBCला 28 आहे, ओपनला 30 आहे, तर अर्थक्विक अफेक्टेड भूकंपग्रस्तांसाठी बघा ओपनला 29 आहे, एक्स सर्व्हिसमॅनसाठी बघा OBCसाठी 25, तर ओपनसाठी 28, अंशकालीन पदवीधरसाठी जागाच नव्हत्या मित्रांनो, तर पोलीस चाइल्डसाठी ओपनच्या 32 आणि होमगार्डला SC साठी 26ला कट ऑफ लागलेले आहे फक्त, OBC साठी 27ला लागले आहे, तर ओपनसाठी 28ला लागले आहे. ऑर्फन अनाथांसाठी टोटल त्यांचे 30ला कट ऑफ लागलेले आहे मित्रांनो. अशा पद्धतीने हे जळगाव जिल्ह्याचं आपण रिटर्न क्वालिफाईड लिस्ट कट ऑफ तुम्हाला मी सादर केलेली आहे. तर मित्रांनो यामध्ये असं झालेलं आहे की हे जे काही लिस्ट आहे ते खूप कमी लागलेले आहे आणि अशाच पद्धतीनं तुम्ही ज्या पण काही उमेदवारांचा आता सध्या फिजिकल झालेला आहे आणि ज्या उमेदवारांना ग्राउंडमध्ये कमी मार्क आलेले आहेत त्यामुळं म्हणजे त्या उमेदवारांनी खचून न जाता तुम्ही अभ्यासाची तयारी करा मित्रांनो. मेरिट लिस्ट जी काय आहे ग्राउंडची खरोखरच कमी लागणार आहे आणि त्यामध्ये पावसाळा असल्यामुळे पावसामध्ये खूप मुलांचे म्हणजे हाल झालेले आहेत, ग्राउंडला मार्क्स कमी भेटलेले आहेत. काही असतील म्हणजे टोटल आपापल्या ग्रुपमध्ये एक दोघं तिघं जण टॉप असतील, तर मग मित्रांनो तुम्ही त्यांचा न विचार करता एकाच 10 म्हणजे एका जागेसाठी 10 उमेदवार असतील त्या पद्धतीनं तुम्हाला ते म्हणजे आपल्या लेखीसाठी पात्र करणार आहेत. तर तुम्ही जास्त न विचार करता तुम्ही अभ्यासाला लागा मित्रांनो. 100% ह्या वर्षी तुम्ही भरती होणार, कारण की ग्राउंड आणि अभ्यास यामध्ये दोघं म्हणजे दोन्हीकडे जो मुलगा प्रॉपर म्हणजे राहील तोच पोलीस होत असतो मित्रांनो. तसेच आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला अशा पद्धतीची माहिती म्हणजे देत असतो मित्रांनो. तर आपल्या चॅनलवरची जी काही माहिती आहे तुम्हाला आवडली असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा आणि अशाच पद्धतीने मी अजून नवनवीन जे काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांचे सगळे कट ऑफ लिस्ट वगैरे किंवा त्यांचे सगळ्या ज्या पण काही तारखा आहेत पेपरच्या मी टाकत राहणार आहे आणि बाकीचे आपले मागचे पण व्हिडिओ आहेत त्यामध्ये होमगार्ड भरती आणि पोलीस भरती संदर्भात संपूर्ण मी माहिती दिलेली आहे. ते व्हिडिओ तुम्ही एकदा आपल्या चॅनलला भेट द्या आणि त्याच्यावर तुम्ही ते व्हिडिओ पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद.